आणि निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल तो नासिर यांच्याकडून. पुन्हा एकदा नासिर यांनी कमबॅक केलेला आहे तो क्लासमेट कुडासाठी. उत्कृष्ट असा चेंडू नासिर यांचा अक्षय यांना काही समजलेला नाही. 2 षटकारांच्या नंतर 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत. पुन्हा एकदा नासिर यांनी कमबॅक केलेला आहे तो क्लासमेट कोडासाठी. वरोशी संघाकडून उत्कृष्ट अशी फलंदाजीचं प्रदर्शन चाललेलं आहे ते अक्षय यांचं. सलगचे 2 षटकार खेळले पण त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट आले. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि पुन्हा एकदा टोलेजंग मोठा असा षटकार मारलेला आहे तो अक्षय यांनी. आणि अक्षयच्या बॅटमधून हा या षटकातील 3रा षटकार आलेला आहे. आणि एकूण 4 षटकार ठोकलेले आहेत ते अक्षय यांनी. अक्षयची बॅट फक्त षटकारांच्या स्वरूपातच बोलत आहे. सिंगल धाव अजून त्यांनी घेतलेली नाही. किशोर यांच्या स्वरूपात, धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का वरोशी संघाला बसला होता. पाणी वरोशी संघाकडून स्ट्राईकला आहेत त्या अजय, एक अष्टपैलू खेळाडू वरोशी संघाचा. आणि पहिल्याच चेंडूवरती उत्कृष्ट असा फटका आणि हा षटकार अजय यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन वरोशी संघाकडून. जास्त धावा ह्या 6 आणि 4च्या स्वरूपातच गोळा करण्याचा प्रयत्न वरोशी संघाकडून चालू आहे. मोठे फटके फक्त मारण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यामध्ये यश मिळत आहे ते वरोशी संघाला. अजय सामना करतील. पुन्हा एकदा फुलटाचा चेंडू आणि त्यावरती फटका खेळलेला आहे. पळून धावा घ्यायच्या आहेत. मिसफील्ड झाली होती. 3रा रन घेण्याचा प्रयत्न पण त्यामध्ये यश मिळालेलं नाही. आणि आता चेंडूवरती 2 धावा मिळालेल्या आहेत त्या वरोशी संघाला. आणि धाव संख्या झालेली आहे ती 44. 20 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 36 होता पहिल्या ओव्हरला, 3 ओव्हरला. पंचांनी सामना चालू ठेवायचा आहे. पुढचा चेंडू निखिल यांचा. सामना करतील ते अजय. पाहूयात काय करतात या चेंडूवरती अजय. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. झेलची संधी पाहूयात काय होतंय ते. आणि झेल झालेला नाही. 2 धावा मिळवण्यात यश मिळालेलं आहे ते वरोशी संघाला. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट. कुडाळ संघाकडून क्षेत्ररक्षणामध्ये थोडी कमी जाणवत आहे. कारण अक्षय याचा एक मोठा कॅच सोडलेला होता आणि त्याची खूप मोठी किंमत कुडाळ संघ मोजत आहे. आक्रमक असे दोन्ही फलंदाज उत्कृष्ट अशी फटकेबाजी करत आहेत. निखिल यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते अजय. एक मोठा फटका त्यांचा पहिल्याच चेंडूवरती आलेला होता त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका
पाहुयात किती धावा मिळतात ते. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. उत्कृष्ट अशी रनिंग म्हणावी लागेल ते अजय कासुर्डे यांची. एक जावली तालुक्यातील नावाजलेलं नाव असं अष्टपैलू खेळाडूंमध्ये अजय कासुर्डे. वरुष संघासाठी फलंदाजी करताना निखिल यांचा पुढचा चेंडू. सामना करतील अजय. आणि हा नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे आणि फ्री हिट आहे या चेंडूवरती. निखिल यांचा चेंडू. सामना करतील ते अजय. फ्रीडचा चेंडू आणि उत्कृष्ट पटकावलेला चेंडू आणि षटकार. पुरेपूर असा फ्रीडचा फायदा घेतलेला आहे तो अजय यांनी. अंपायर या आधीच्या बॉलचं काय होतं? मग एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल बाकी अजून. या आधीचा चेंडू नो आहे. पुढचा चेंडू निखिल यांचा. सामना करेल तो अजय. पुन्हा एकदा पुढे येऊन फटकावलेला चेंडू. पाव्यात काय होतंय ते. आणि चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी अजय कासोडे यांच्या मार्फत. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 59. ही तर बॉटल भर ठेव तिथं. नाही तिथं भर ना. अजून पाहिजे असेल तर मांडत जा ना. लक्षात राहा. 7 मांडायच्या 7 मांड वरच्या नंतर किती आली जुळली का बघायची. 23 43 43 9 52 52 7 59. पंचांनी थोडं स्पीडअप घ्यायचं. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. शाबीर क्लासमेट कुडाकडून पुढचे गोलंदाज शाबीर. उत्कृष्ट अशी फलंदाजी अजय आणि अक्षय यांच्या मार्फत वरुष संघासाठी. या सामन्यातील शेवटचे षटक घेऊन येत आहेत ते शाबीर. सामना करतील ते अक्षय. पहिला चेंडू उत्कृष्ट पटकावलेला आहे पण झेल आहे. झेलची संधी आणि या ठिकाणी पहिला धक्का बसलेला आहे तो वरुष संघाला. अक्षय यांच्या स्वरूपात दुसरा धक्का बसलेला आहे तो वरुष संघाला. उत्कृष्ट अशी फटकेबाजी करत होते पण या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण
एक चांगला झेल पकडला आहे तो क्लासमेट कुडाकडून. यानंतर पुढील फलंदाज अमर. अक्षय यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत त्या अमर. नॉन स्ट्राईकला असतील त्या अमर. नॉन स्ट्राईकला आहेत त्या अजय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी शाबीर यांची. पहिल्याच चेंडूवरती मोठा धक्का दिलेला आहे तो वरोशी संघाला. पाहूयात आता काय करतायत ते. शाबीर सामना करेल तो अमर. पहिला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न. बॉल काय बॅटला मिळत झालेला नाही, पण एक धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे तो वरोशी संघ. आणि धावसंख्या झालेली आहे ती 60. 2 बाद 60. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूयात किती धावसंख्या उभी करतोय तो वरोशी संघ. पुढचा चेंडू शाबीर यांचा. यावेळी आक्रमक फलंदाज स्ट्राईकला अजय. आणि उत्कृष्ट असा चेंडू आणि डिक्लेअरच्या स्वरूपात, बाईच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे ती वरोशी संघाला. बाईस डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे ती वरोशी संघाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी शाबीर यांची. पुढचा चेंडू सामना करेल तो अजय. पुन्हा एकदा वाईड आणि डिक्लेअर एक धाव मिळालेली आहे ती वरोशी संघाला. खराब चेंडू असा हाताळला तो शाबीर यांनी. आणि त्याचबरोबर वाईड आणि एक डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा मिळालेल्या आहेत त्या वरोशी संघाला. उत्कृष्ट असा चेंडू, पण विकेट किपर यांच्याकडून मिसफिल्ड. आणि हा पुन्हा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. पुढचा चेंडू शाबीर यांचा. वाईड प्लस एक डिक्लेअर अशा 2 धावा मिळालेल्या आहेत त्या वरोशी संघाला. कुठेतरी नियंत्रण गमावलेलं दिसतंय ते शाबीर यांनी. आणि अतिरिक्त धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत त्यांनी. त्याचबरोबर विकेट किपरकडून थोडी मिसफिल्ड आणि वाईड प्लस डिक्लेअरची एक धाव अशा 2 धावा मिळालेल्या आहेत त्या वरोशी संघाला. पुढचा चेंडू सामना करेल तो अक्षय. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा आणि पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा 2 धावा. धावगती एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढत आहे. शाबीर यांना पुन्हा एकदा आपली लाईन लेंथ पकडावी लागेल. पहिले 4 चेंडू उत्कृष्ट असे हाताळले होते त्यांनी, पण त्यानंतर स्क्वेअर असा मारा, एक्स्ट्रांची भरसात, उत्कृष्ट असा चेंडू आणि त्यावर पटकावलेला फटका. काय बाहेर आणि हा षटकार. उलटा चेंडू आणि पुन्हा एकदा बैठक शॉट मारलेला आहे आणि खूप लांब असा षटकार ठोकलेला आहे तो या शेवटच्या चेंडूवरती. आणि 80 धावा वरोशी संघाने 5 षटकांमध्ये उभ्या केलेल्या आहेत. क्लासमेट कोडासाठी 81 धावांची खूप मोठं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे ते वरोशी संघाने. या मैदानावरील उच्चांकी धावसंख्या या ठिकाणी नोंदवलेली आहे ती वरोशी संघाने. उत्कृष्ट अशी फलंदाजी अक्षय आणि अजय यांच्या मार्फत झालेली आहे आणि धावांचा डोंगर उभा केलेला आहे तो क्लासमेट कोडासमोर. 81 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलेलं आहे ते वरोशी संघाने. वरोशी संघाने ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या.
वरोशी संघ सहकार्य करा, अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. कुडा संघ आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानात पाठवून द्या. पंचांनी सामना त्वरित चालू करून घ्या. पुढील होणारा सामना वखवडी वर्चस्व चोरंबे. दोन्ही संघाचे या ठिकाणी आपण समालोचन कक्षात हजर व्हायचंय. कॅप्टन वखवडी वर्चस्व चोरंबे दोन्ही संघाचे खेळाडू आणि कर्णधार यांनी समालोचन कक्षात ताबडतोब हजर राहायचं आहे. या दोन सामन्यामध्ये पुढची लढत होणार आहे. टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार यांनी ताबडतोब हजर राहायचं आहे. वखवडी वर्चस्व चोरंबे दोन्ही संघांनी आपला रिपोर्ट करायचा आहे. वरोशी संघ एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे. 80 धावा 5 षटकामध्ये बनवलेल्या आहेत आणि कुडाळ संघासमोर 81 धावांचं मोठं लक्ष त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. या संघावर या मैदानावरील उच्चांकी अशी धावसंख्या आज त्यांनी नोंदवलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी झाली ती वरोशी संघाकडून किशोर अजय आणि अक्षय यांच्या मार्फत. आणि 81 धावांचं मोठं लक्ष उभं केलं ते कुडाळ संघासमोर. पाहूयात या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे कुडाळ संघ करतो आणि या लक्ष्याचा बचाव कशा प्रकारे वरोशी संघ करतो. दोन्ही अशी तुल्यबळ संघ, एक मोठी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघामध्ये मातब्बर असे खेळाडू या ठिकाणी आहेत. जावली क्रिकेट असोसिएशनमध्ये खूप नावाजलेले खेळाडू दोन्ही संघामध्ये आहेत. एक संघ ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप मोठं यश संपादन करतो तर एक संघ मुंबईसारख्या ठिकाणी खूप मोठं यश संपादन करतो. आणि या श्री गणेश क्रिकेट क्लब पार्टवाडी या मैदानामध्ये या दोन्ही संघांची एक मोठी लढत आपणाला पाहायला मिळत आहे. पंचांनी सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. वेळ खूप झालेला आहे. पंच वखवडी संघ आणि चोरंबे संघ यांनी टॉस कप बॉसमध्ये हजर राहायचं आहे. पुढचा होणारा सामना वखवडी वर्चस्व चोरंबे. या ठिकाणी जी मोठी लढत सुरू आहे ती म्हणजे वरोशी वर्चस्व क्लासमेट कुडाळ. वरोशी संघाने प्रथम फलंदाजी करताना 80 धावांचं मोठं 80 धावा केलेल्या आहेत आणि 81 धावांचं मोठं लक्ष कुडाळ संघासमोर उभं केलेलं आहे. पण खेळपट्टी फलंदाजी खूप अनुकूल अशी असल्यामुळे या धावाचा पाठलाग सुद्धा होऊ शकतो. कुडाळ संघाकडून सलामीची जोडी मैदानात. किशोर पहिले षटक घेऊन आलेला आहे आणि पहिल्या षटकावरती उत्कृष्ट असा फटका आणि त्यांना नाव विचार खेळाडूंची. देवा यांच्या बॅटमधून निघालेला पहिला चांगला फटका आणि त्यावरती एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे ते कुडाळ संघाला. ते एक कर त्याचं नाव लिहितं साहिल. पुढचा चेंडू घेऊन किशोर सज्ज. सामना करेल तो साहिल आणि पहिल्याच चेंडूवरती उत्कृष्ट असा फटका. बघूयात काय होतंय. आणि हा षटकार साहिल यांनी पहिलाच चेंडू खेळला आणि पहिल्याच चेंडूवरती उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे आणि आपले मनसुबे इरादे स्पष्ट केलेले आहेत ते साहिल यांनी. कुडाळ संघासमोर कुडाळ संघाकडे मोठे फटके मारणारे फलंदाज आहेत त्यामुळे खूप मोठी अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला.
किशोर यांना कमबॅक करावा लागेल. पुढचा चेंडू सामना करेल तो साहिल. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षा आहे पण या ठिकाणी 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे ते कुडाळ संघाला. आणि 2 धावांनी धावगती. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि पुन्हा एकदा लांब लचक असा षटकार. किशोर यांना दबावाखाली टाकलेला आहे ते साहिल यांनी. 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये आलेले आहेत साहिल यांच्या बॅटमधून आणि धावसंख्येला गती मिळालेली आहे. कुणाला जे खेळाडू गाड्या घेऊन आत आलेले आहेत त्यांनी कृपया गाडी बाहेर पार्किंग करावी. पुढचा चेंडू सामना करेल तो साहिल. आणि 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे ते कुडाळ संघाला. साई का साहिल? साई साई ना साहिल 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 ऐकायचं का बाबा. किशोर यांचा पुढचा चेंडू खूपच मोठं शतक आणि बॅटची कडा घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्रात गेलेला आहे आणि 1 धाव मिळालेली आहे. आणि या एका धावेबरोबर पहिल्या षटकानंतर कुडाळ संघाची धावसंख्या 18. एका षटकाच्या समाप्तीनंतर कुडाळ संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18. साहिल याच्या बॅटमधून 2 मोठे उत्तुंग असे षटकार आलेले आहेत त्यामुळे धावगती कुडाळ संघाला ज्या पद्धतीनं आवश्यक होती त्या पद्धतीनं कुडाळ संघही मार्गस्थ आहे. पाणी पोचवायचं आहे संयोजक. झपटकन. हॅलो. पहिल्या चेंडूवरती चौकार मिळालेला आहे तो कुडाळ संघाला. पुढचा चेंडू अजय यांचा. पुन्हा एकदा पटकावलेला चेंडू. पाहूयात काय होतंय ते. आणि या चेंडूवरती 1 धाव मिळालेली आहे ती कुडाळ संघाला. देवा यांच्या बॅटमधून एक फटका निघालेला आहे.
पुढचा चेंडू अजय यांचा, सामना करेल तो साहिल. साहिल याच्या बॅटमध्ये 2 मोठे फटके आलेत पुन्हा एकदा, आणि पहिला धक्का बसलेला आहे साहिल यांच्या स्वरूपात कुडाळ संघाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अजय यांच्या मार्फत चांगली फलंदाजी करत होता तो साहिल कुडाळ संघासाठी, पण उत्कृष्ट असा चलाक गोलंदाज अजय. पहिला धक्का दिलेला आहे एक मोठा तो कुडाळ संघाला साहिल यांच्या स्वरूपात. थोडं स्पीडअप घ्या. वकवडी संघ आणि चोरंबे संघ आपण ताबडतोब रिपोर्ट करायचा आहे. दोन्ही संघांना शेवटचा कॉल आहे हा पुढचा सामना. आता साहिल यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते शाबीर नासिर. पाहुयात काय करतायत आपल्या संघासाठी नासिर. आणि हा वाईड चेंडू, थोडीशी लाईन खराब हाताळली ती अजय यांनी, आणि एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली ती कुडाळ संघाला. पुढचा चेंडू सामना करेल तो नासिर, आणि उत्कृष्ट असा पटकावलेला चेंडू. पाहूयात किती धावा घेण्यात यश मिळत आहे. 1 धाव पूर्ण, आणि एकाच धावीवरती समाधान मानलेलं आहे ते नासिर यांनी, आणि धाव संख्येत भर. पुढचा चेंडू अजय यांचा, आणि हा वाईड चेंडू, खूपच उसरी घेतलेला चेंडू पंचांनी वाईड म्हणून घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 26. पुढचा चेंडू अजय यांचा, सामना करतील देवा. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे ती कुडाळ संघाला. पुढचा चेंडू अजय यांचा, सामना करेल तो देवा, आणि उत्कृष्ट पटकावलेला चेंडू. पाहूयात याचे काय होतंय ते. 1 धाव पूर्ण, आणि एका धावीवरतीच समाधान मानलेलं आहे ते कुडाळ संघाने. आणि याचबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुडाळ संघाची धावसंख्या झालेली आहे 28. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या, पण या ओव्हरमध्ये कुठेतरी धावगती मंदावलेली दिसते ती कुडाळ संघाची. तरी एक चांगली सरासरी आहे, 14ची सरासरी आहे, पण विजयासाठी अजून प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी किशोर गावडे उपस्थित झालेले आहेत. वरोशी संघाकडून पुढचे षटक घेऊन आलेले आहेत ते शिवम. पाहूयात आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात ते शिवम. शिवम यांचा पहिला चेंडू, सामना करेल तो देवा, आणि बॅटची कडा घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्रात गेलेला आहे, आणि 1 धाव मिळालेली आहे ती कुडाळ संघाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी शिवम याच्या मार्फत. बॅटची कडा घेतली होती, पण चेंडू डिक्लेअर क्षेत्रात गेलेला. शिवम यांचा पुढचा चेंडू, सामना करतील देवा.
आणि निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी शिवम यांच्या मार्फत. कुडाळ संघाला आपल्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. बॉलरची लाईन लेंथ बघावी लागेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे तो शिवम. पुढचा चेंडू सामना करेल तो देवा आणि यावेळी फटका खेळलेला आहे पण बघूयात काय होतंय ते. झेलची संधी आणि हा षटकार. देवा यांच्या बॅटमधून मोठा फटका आलेला आहे आणि याच फटक्यांची गरज आहे ती कुडाळ संघाला लक्ष्याचा पाठलाग करताना. आणि याचबरोबर धावगती वाढलेली आहे. धाव संख्या झालेली आहे ती 35. शिवम यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते देवा. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला आणि हा वाईड चेंडू पंचांनी वाईडमधून घोषित केलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालली होती शिवम यांची पण एक मोठा फटका आल्यामुळे पुन्हा एकदा त्यांची लाईन लेंथ थोडीशी दिशाहीन झालेली आहे आणि अवांतर धावसंख्येत भर पडलेली आहे ती कुडाळ संघासाठी. पुन्हा एकदा एक मोठा फटका आलेला आहे. बघूयात काय होतंय ते. आणि पुन्हा एकदा मोठा फटका आणि सलगचे 2 षटकार आलेले आहेत ते देवा यांच्या बॅटमधून. स्कोर किती झाला? 42. याकडून नको टाकू, फक्त रेषा मारायची. 42 धावसंख्या. अजून 39 धावांची गरज आहे ती कुडाळ संघाला विजयासाठी. चौदा चेंडू 39 धावांची गरज. पुढचा चेंडू शिवम यांचा. उत्कृष्ट असा चेंडू. त्याचबरोबर उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे तो देवाईनी आणि 1 रन घेण्यात यश मिळालेलं आहे ते कुडाळ संघाला. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. जोरात असं वार सुटलेलं आहे आणि उत्कृष्ट असा चेंडू. स्लोअर पद्धतीचा टाकलेला चेंडू नासिर यांना काही समजला नाही आणि शेवटचा निर्धाव असा चेंडू. आणि धावसंख्या झालेली आहे ती 43. 12 चेंडू 38 धावांची गरज कुडाळ संघासाठी. पाहूयात काय होतंय ते. 2 चेंडू आणि 38 धावांची गरज. जरा स्पीडअप घ्या, कृपया सहकार्य करा. ओखवडी संघ आणि चोरांबे संघ या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. ओखवडी संघ आणि चोरांबे संघ आपण टॉस कप बॉक्समध्ये ताबडतोब हजर राहायचं आहे. या ठिकाणी टॉस होणार आहे. पुढचे षटक घेऊन येत आहेत वरोशी संघासाठी ते अजय. पहिले षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं त्यांनी. फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. तशाच बॉलिंगची पुन्हा एकदा त्यांना वरोशी संघासाठी गरज आहे आणि कुडाळ संघासाठी उत्कृष्ट अशी फटकेबाजीची गरज आहे. कारण चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावांची गरज आहे 38. त्यामुळे मोठे फटके खेळावेच लागतील. पुढचा चेंडू. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती उत्तुंग असा फटका मारून षटकार मारलेला आहे तो देवा यांनी. उत्कृष्ट अशी फटकेबाजी देवा यांच्या मार्फत. पहिल्याच अजय यांच्या पहिल्याच चेंडूवरती एक घणाघाती षटकार ठोकलेला आहे तो देवा यांनी.
पहिली किती होती? 49 झाले. 43 होते. 43 होते. 38. हां बरोबर 49 32 आलेत का? अरे पण येई ना तिकडं. खूप मोठा असा षटकार मारलेला आहे देवायांनी. खूप 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 लांब लचक असा षटकार. देवायांची आक्रमक फलंदाजी वर्ष संघाला काही समजत नाही. षटकार मोजले असते तर कमीत कमी 10 रना मिळाले असत्या. एवढा मोठा षटकार आलेला आहे तो देवायांच्या बॅटमधून. सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि विजयाच्या दिशेने कूच करताना कुडाळ संघ. आणि टीमच्या 50 धावा पूर्ण होऊन 55 धावा या ठिकाणी षटकाराच्या स्वरूपात पूर्ण केल्या त्या देवायांनी. पुढचा चेंडू अजय यांचा. सामना करेल तो देवा. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. 2 आहेत का? 2 2 पुढचा चेंडू अजय यांचा. सामना करेल तो देवा. आणि हा खूपच बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट म्हणून घोषित केलेला आहे. अजय थोडे दबावाखाली. 2 मोठे फटके आले होते देवायांच्या बॅटमधून. अजय यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शॉट. कॅचची संधी. पाहूयात काय होतंय ते. आणि चौकार. उत्कृष्ट अशी फटकेबाजी देवा यांच्या मार्फत. 62 19 धावांची गरज. 8 बॉल 19 धावांची गरज. खूपच महागडं असं षटक म्हणावं लागेल ते वरोषा संघासाठी अजय यांच्या मार्फत. चार चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्या त्या अजय यांनी. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि बघूयात काय होतंय ते. पुन्हा एकदा चौकार. अजय यांना काही समजत नाही कशा प्रकारे गोलंदाजी हाताळावी. देवा यांनी त्यांच्यावरती आक्रमण चढवलेलं आहे आणि विजयाच्या दिशेने क्लासमेट कुडा आगे कूच करत आहे. खूप रोमहर्षक अशी चाललेली मॅच. कधी इकडे कधी तिकडे. 2 ओव्हर 38 धावांची गरज असताना एक मोठ्या फटक्यांची गरज असताना क्लासमेट कुडाकडून देवा यांनी एक मोठी फटके खेळलेले आहेत. पुढचा चेंडू अजय यांचा. सामना करेल तो देवा. आणि निर्धाव असा चेंडू. सहा चेंडू 15 धावांची गरज. खूपच महागडं असं षटक आलं ते अजय यांचं. 23 धावा गेल्या या षटकामध्ये आणि विजयाच्या जवळ आलेला आहे तो कुडाळ संघ. तरी अजून आव्हान खूप मोठं आहे. 6 चेंडू 15 धावा. पाहूयात वरोशी की कुडाळ कोण संघ यामध्ये बाजी मारतो. 6 चेंडू 15 धावा. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल.
आशुतोष यांचा चांगला चेंडू म्हणावा लागेल. 2 धावा मिळाल्या चेंडूवरती कुडाळ संघाला. हम्म. 4 चेंडू 12 धावांची गरज कुडाळ संघाला विजयासाठी. थोडस विकेट कीपर कडून मिसफील्ड झाली होती पण रन घेतला नाही. देवा यांनी स्वतःवरती विश्वास ठेवलेला आहे आणि निर्धाव असा चेंडू. डॉट चेंडू. 3 चेंडू 12 धावा. 2 मोठ्या फटक्यांची गरज, 3 चौकारांची गरज. पाहुयात काय करतायत देवा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आशुतोषच्या स्वरूपात वरुष संघासाठी. पुढचा चेंडू आणि हा वाईट चेंडू खूपच बाहेर गेलेला आहे. चोरंबे संघ आणि ओकवडी संघ कॅप्टन या. पुढचा चेंडा आशुतोष यांचा आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्रिफाचित केलेला आहे ते देवा यांना. आणि एका महत्वाच्या क्षणी एक मोठा धक्का बसलेला आहे तो कुडाळ संघाला. एक मोक्याच्या क्षणी मोठी विकेट घेतलेली आहे. देवा यांनी मागच्या चेंडूवरती रन घेतला नव्हता, स्वतःवरती विश्वास ठेवला होता पण उत्कृष्ट असा यॉर्कर चेंडू हाताळला तो आशुतोष यांनी आणि त्रिफळाचित केलं. ते देवा यांना एक मोठा धक्का कुडाळ संघाला बसलेला आहे आणि मॅच दोलायमान स्थितीत आलेली आहे. 11 एक वाईड आहे. शांत बस. 2 बॉल 11 धावांची गरज आणि फटका मारलेला आहे. बघूया जेल होतोय का. आणि या ठिकाणी जेल झालेला आहे. कौतुक करावं लागेल त्या आशुतोषचं. मोठे फटके एक मोठ्या गोलंदाजांना कुडाळ संघाकडून आले होते आणि 15 धावांचा बचाव करताना खूप अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे ते आशुतोषांनी. आणि आता एका चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. आता मला वाटतंय कुडाळ संघाला एखादा नो वाईड हे जिंकू शकतात. लिगल डिलिव्हरी जिंकू शकत नाही. वरुष संघाने खूप मोठा कमबॅक केलेला आहे आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत ते शाबीर. पण आव्हान खूप मोठं आहे, अवघड झालेलं आहे. 1 बॉल 11 चेंडूंची गरज, 1 बॉल 11 धावांची गरज. पाहूयात काय करतो तो आशुतोष. आणि उत्कृष्ट असा चेंडू आणि या ठिकाणी वरुष संघाने हा सामना जिंकलेला आहे. कौतुक करावं लागेल त्या आशुतोषचं कारण अगोदर खूप अशा मोठ्या धावा दिलेल्या होत्या त्या बाकीच्या गोलंदाजांनी आणि चांगला कमबॅक करून दिला तो वरुष संघाला. 4 दिले, 4 2 विकेट काढले ते. 4 रन 2 विकेट काढले ते. इथे विन लिहू का. इथं मोठ्या अक्षरात वकवडे संघ टॉस विन झालेला आहे. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे, उशीर झालेला आहे खूपच. पुढचा होणारा सामना वखवडी वर्चस चोरंबे. या ठिकाणी टॉस झालेला आहे आणि वखवडी संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय त्वरित कळवावा वखवडी संघ.